वाई बाजार ग्रामपंचायतीकडून स्वच्छतासह अन्य बाबींची ठोस नियोजन नसल्यानेच गावात स्वच्छतेचे 12 वाजले असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गावाची शान पण कचऱ्याची घाण अशी स्थिती असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामाबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। वाई बाजार ग्रामपंचायतीची शान आहे, मात्र तेथे कचऱ्याची घाण आहे। बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत सेवालाल मंदिराच्या आवारामध्ये मोठी अस्वच्छता असल्याने या मंदिराच्या चौकातूनच दुरावस्था व अस्वच्छतेचा गावाचा प्रवास सुरू होतो। ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गायांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैविक कचरा निघतो। त्यामध्ये येथील खाजगी दवाखान्यातील ग्लोव्ज, नीडल्स, सिरिंज, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे यासह आरोग्याला घातक असलेला कचराही ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे। याचबरोबर गावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे लागले असून ते हवेने स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानात जात आहेत। काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून प्लास्टिक बकेट खरेदी केल्या आणि त्या काही ठराविक ठिकाणी लावल्या असून गावामध्ये काही ठिकाणीच कचरा कुंड्या पाहायला मिळत आहेत, तेही मोडक्या तोडक्या स्वरूपाच्या। पण चांगल्या कचरा कुंड्या गेल्या कुठे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला असून कचरा उचलणारा एकच ट्रॅक्टर, तेही काही भागातच दिवसातून एकदा येतो। त्यामुळे हा कचरा टाकण्यास कचरा कुंड्याच नसल्याने तो उघड्यावर टाकावा लागतोय। त्यामुळे गावात ठिकठिकाणी कचरा उघड्यावरच टाकला जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। गावातील गल्ली असो की शाळा परिसर, सर्वत्र कचराच कचरा दिसतो आहे। वाई बाजार ग्रामपंचायतीची सत्ता काँग्रेस आणि अन्य पक्षातून फुटून तयार झालेल्या गटाकडे आहे। जिथे एक हाती सत्ता तिथे मनमानी होते असे बोल ऐकायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे या गटातील काही मंडळांची मनमानी चालली आहे। त्या मंडळींना जनताच धडा शिकवेल अशी चर्चा सुज्ञ मतदार मंडळीमध्ये आहे। यामुळे अस्वच्छता गावात आहे, त्याप्रमाणे गावातील अस्वच्छतेप्रमाणे राजकारणातील अस्वच्छता निश्चित येत्या भविष्यात जनताच करेल असंही बोलल्या जात आहे। कार्तिक बेहरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।